श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं व पारंपरिक उत्साहानं साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्याचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करायची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ आदी रूपामध्ये देवीच्या विविध सगुण रूपाची उपासना केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीलाही आहे, हे विशेष तत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायाप्रमाणेच शक्ती संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य या समवेत देवीच्या पूजनाचाही विशेष महत्त्व आहे. उपासकाच्या हृदयात देवीला विशेष असे स्थान आहे. त्यामुळेच आपण हे शाकंभरी नवरात्र साजरं करतो. पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 7 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. भारतात विविध प्रांतासोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असेही एक नाव आहे. तिचे मूळ स्थान विजापूरपासून बदामी येथे आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे शाकंभरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते. प्रत्येक चंद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्त्व आहे. यंदा 13 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा कोणती ते आपण पाहणार आहोत. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल काही माहिती सांगितली आहे. तर एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकाचा मृत्यूही झाला. देवीला याची करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक उत्पन्न भाज्या केल्या. या भुकेल्यांना खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी असे नाव मिळाले आहे. एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावरच कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपस्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वतात आणि पद्मपुराणात याबद्दल अनेक संदर्भही आढळतात. दुसऱ्या धार्मिक कथेनुसार फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्रह्माने वेदाची विस्मृती झाली. होमवचन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदी सर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिचे स्तोत्र, स्तुती, जप, जाप्य यांची उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा यांनी प्रसन्न होऊन तिने सर्वासाठी शाक म्हणजे भाज्या, फळे निर्माण केली. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळं यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले. शाकंभरी ही 18 पगड जातीची म्हणजे सर्वाचीच देवी आहे. ही देवी कुमारी आहे. कुमारीचे पूजन करणं या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे. कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करावे. पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होते. शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असतं. आश्विन महिन्यात नवरात्र जितकं महत्त्वाचं तितकं शाकंभरी नवरात्रही महत्त्वाचं मानलं जातं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवी स्तुतीच्या 11व्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केले त्यातील एक महत्त्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला 4 भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपातही दर्शवलं गेलं. शाकंभरी नवरात्र देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. शाकंभरी देवी म्हणजे अन्नदेवता. एकदा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस न झाल्याने दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषीने आदिशक्तीचं स्तवन केलं. त्याच्यावरील संकट बघून देवीनं
ज्याचं रूप घेतलं. या अवतारात देवीला 100 डोळे. आपल्या 100 डोळ्याखाली देवीनं ऋषी आणि सामान्याचं दुःख बघितलं. त्यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलाचं कष्ट दूर करण्यासाठी देवीने शाकंभरी रूपात ते प्रकट झाले. देवीचं हे रूप विराट होतं. या रूपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारची झाडं आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावर भाज्या झाडामुळे सर्वांचं प्राणही वाचवलं होतं. तर शाकंभरी देवीच्या अष्टमीला पूजन कसं करायचं? शाकंभरी नवरात्रीच पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपल्या नित्यकर्म आवरून अंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावे, मातीच्या भांड्यात धान्याचं बीज पेरावे आणि त्यावर पाणी शिंपडावे. शाकंभरी नवरात्रात पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाला लाल रंगाचा कपडा गुंडाळून पूजास्थानी त्याची स्थापना करावी. कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याचं 5 पानं शेंडी असलेले नारळ ठेवा. नारळावर लाल फीत बांधावे. आता फूल, हार, कापूर, अक्षदाने देवीची पूजा करावी. नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर घट विसर्जन करावा आणि नंतर कलश उचलावा. शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवीही म्हटले जाते आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमीच्या पूजेला खूप असं महत्त्व मानले जाते. त्यामुळे तुम्हाला कळत असेल, शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे नवरात्रचं सांगत आहे. तर 7 जानेवारी ते 13 जानेवारी या दिवशी शाकंभरी नवरात्र आहे. या दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे. ज्यांना जमत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पाठ केलं तरीही चालेल. बाकी सर्व सेवा स्वामी चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.